आपली चढाई पूर्ण करून कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता खेळामध्ये परत जातोय. 14 गुणांची आघाडी राहते साई जिगर संघाकडे मध्यंतरापर्यंत आणि मध्यंतरानंतर प्रथमच अक्षय पाटील येतोय. आपल्या उजव्या बाजूने चढाईला सुरुवात करेल साई जिगर संघाकडून. 6 मोरे क्रीडांगणाचा सराव चढाई करतोय. डिफेन्सिव्ह खेळकडून आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातो. संघाकडून चांगली रेड होणं गरजेचं आहे. एक ऊर्जा वाढवणारी सर्व्हिस होणं गरजेचं आहे. दोन अशी फळी लावली जाते. या चढाईपटूला बाद करण्यासाठी 8 नंबर जर्सी धारण केलेला हा चढाईपटू आहे. एक चांगला टॅकल होतोय. पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी सचिन साळवी आणि त्याच्या सहकार्याकडून. अक्षय पाटील आणि सचिन साळवी यांची बहारदार कामगिरी. चांगला टॅकल रायडर बाद ठरतोय. 1 पॉईंट मिळेल साई जिगर संघाला. 9-24 असा गुणफलक होतोय. अक्षय पाटील दर्यासागर गावकरी संघाकडून कॉर्नरची जबाबदारी सांभाळणारा हा खेळाडू यांनी साई जिगर संघ योगेश उमरे 9 नंबर जर्सी केलेला खेळाडू उजव्या बाजूने चढाई करतो. 2-1 अशी फळी लावली जाते या चढाईपटूला बाद करण्यासाठी. कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातो. 3rd रेड आहे. 3री रेड आहे. 10 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू स्वरूप बिरजे. 5 मोरे क्रीडांगणात असताना एक चांगला थाय होल्ड केला जातोय. अँकल होल्ड आणि थाय होल्ड दोन्ही एकसाथ केले जातोय. रायडरला मात्र कोणती संधी नसणार आहे. पॉईंट मिळेल साई भैरी संघाला. सिद्धेश सावंत मध्यंतरानंतर चढाई करताना साई जिगर संघाच्या खेळांमध्ये 10-24 14 गुणांची आघाडी राहते. अजूनही कायमची साई जिगर संघाकडे 14 गुणांनी पिछाडी करते जातोय. साई भैरी संघ चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 3 पॉईंटचं 500 रुपयाचं बक्षीस अजूनही अबाधित आहे. 2 पॉईंटसाठी 300 रुपयाचं बक्षीस बासुर्वे यांच्याकडून जाहीर होत आहे. साई जिगर संघाकडून मात्र बक्षिसांची लयलूट होते साई जिगर संघावरती. परंतु ते बक्षीस कॅच करणं मात्र अजूनही जमत आहे. त्याच्या खात्यामध्ये जमा करणं थोडंसं अवघड जातंय. बढत असल्यामुळे एक डिफेन्सचा गेम पर्यंत 3rd रेडसाठी सिद्धेश सावंत येतोय साई भैरी संघाकडून. सिद्धेश सावंत आपल्या उजव्या बाजूने चढाईला सुरुवात करेल. 6 मोरे क्रीडांगणात असताना बोलची संधी उपलब्ध असेल. दोन्ही बाजूने चांगला खेळ करतोय सिद्धेश सावंत. एक रनिंग टच पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न होता. सचिन साळवी पासून सावध राहावं लागेल. चांगला एक टचिंग पॉईंट उजव्या बाजूच्या कॉर्नरला बाद केलंय. सचिन साळवी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. एक हुकुमी असा कॉर्नरचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. अक्षय पाटील जलद गतीने रायडरला बाद करायचा प्रयत्न होता. 2-1 अशी फळी लावली जाते. अक्षय पाटील चढाईसाठी आल्या साई जिगर संघाकडून. 13 गुणांची बढ़त अजूनही कायम राहते. कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही. आपली चढाई पुढे करून क्रीडांगणामध्ये परत 5 मुले क्रीडांगणाचा बाबू तोडणकर 3rd रेड वरती जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. अक्षय पाटील पुन्हा एकदा 3rd रेड आहे. 3री चढाई असेल साई जिगर संघाकडून. अक्षय पाटील साठी एक चॅलेंजिंग असेल. 7 पूर्ण संघ क्रीडांगणात कॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय. रायडर बाद ठरतोय. अक्षय पाटील बाहेर जाईल. 1 पॉईंट मिळेल साई भैरी संघाला. बापूकडून केलेला जोरदार डॅश होता. रायडरला कोणतीही संधी नाही. लॉबीच्या बाहेर टाकलेले यशस्वी योगेश उमरे. 4 मोरे क्रीडांगणात असताना साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये साईड किकने पास करण्याचा होता. रनिंग साईड किक होतं. त्यामध्ये कॉर्नरला केंद्रित करण्याचा प्रयत्न. पॅडीला टोपस करण्याचा 12 गुणांची आघाडी अजूनही कायम राहते साई जिगर संघाकडे. स्वराज संगरे चढाईसाठी आलाय. 2-1 अशी पहिला जाते. मनोज फोड करून खेळणारा खेळाडू कॉर्नरचा खेळाडू आहे.
चांगले टॅकल मनोज संघकडून आम्ही पाहिलेले यावेळी कोणते थर्ड रेड साठी येतोय सिद्धेश सावंत 4 मोरे क्रीडांगणात तिसरी रेड आहे खतरे की घंटी इस बार सिद्धेश सावंत साठी पुन्हा एकदा डाव्या बाजूच्या कॉर्नरचा खेळाडू बाद करण्याचा त्याने दावा केलाय एक खेळाडू बाद 1 पॉइंट मिळेल साई बैरी संघाला पॅडी 300 आणि 500 रुपयाचं बक्षीस मात्र अजूनही अबाधित आहे संघाकडून मात्र कोणताही प्रयत्न दिसत नाही डिफेन्सिव्ह खेळ 3 मोरे क्रीडांगणात आहेत सुपर टॅकलची संधी असेल सिद्धेश सावंत देतोय या मोहनाला बाद केलं तर सुपर टॅकलचे 200 रुपयाचं बक्षीस यावेळी मिळेल सिद्धेश सावंत यशस्वी ठरतोय 5 रुपये यांनी जाहीर केलेलं बक्षीस 5 नंबर खेळाडूला जातोय 5 नंबर खेळाडू धीरज पाटीलला मात्र 200 रुपये जाहीर होते 5 रुपये यांनी जाहीर केलेलं बक्षीस 10 नंबर जसे जाहीर केला स्वरूप दिलजे मध्यरक्षकाला रनिंग टच मध्ये बाद करण्याचा प्रयत्न होता अजूनही बक्षीस अबाधित आहे 2 गुणांसाठी 300 रुपये 3 गुणांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल जिगर संघाच्या रायडरसाठी साई जिगर संघासाठी बक्षिसाची निवड केली जाते प्रत्येक रायडरला बक्षीस आहे रायडर बाद ठरतोय सुपर टॅकलची संधी पुन्हा एकदा साई जिगर संघाला 12 सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस जाहीर होतं या खेळाडूला बाद केलं तर सुपर टॅकल केलं तर 200 रुपयाचं बक्षीस असेल पॅडीच्या दिशेने वाटचाल होतो योगेश उंबरे चांगल्या पदाला लिहितंय दोन्ही बाजूने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न दरम्यान कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता योगेश क्रीडांगणामध्ये परत जातोय स्वराज 9 नंबर सेवन केलेला खेळाडू साई जिगर संघाचा 2-1 अशी फैल लावलेली पूर्ण संघ क्रीडांगणामध्ये साई बैरी संघ अजूनही 12 गुणांनी पिछाडीवरती साई बैरी संघ चांगला कमबॅक करावा लागेल दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होतोय प्रत्येक मिनिट प्रत्येक रेड महत्वपूर्ण असणार आहे साई बैरी संघासाठी पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय सुपर टॅकलची संधी आहे 200 रुपयाचं बक्षीस अजून या बाजूला टेस्टी केलेला प्रयत्न उजव्या बाजूच्या कॉर्नरला पॅडीला टच केल्याचा त्याने दावा केलाय सचिन साळवी यांनाही कबड्डी प्रीमियर लीगचे याप्रमाणे सर्व खेळाडूंना इकडे नंबर जे स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांनी कृपया 85 हुज्जत घालू नये काय असेल ते आपलं टाइम आउट घेऊन किंवा साई बैरी संघाच्या सिद्धेशलाही ग्रीन कार्ड दिलं जात आहे सचिन साळवीला ग्रीन कार्ड दिलं जात आहे सूचना दिली जाते पहिले वॉर्निंग दिली जाते पंचांची कोणी हुज्जत घालू नये पंचांच्या निर्णयाचा सन्मान राखायचा आहे 2-1 अशी फैल लावली जाते या सामन्यापासून कबड्डी प्रीमियर लीगचे सर्व नियम इथे अंमलात जाणार आहेत त्यामुळे पंचांचेही गैरवर्तन केल्यास पहिली वॉर्निंग दिली जाईल 500 रुपयाचं बक्षीस या खेळाडूला बाद केलं तर यशस्वी ठरते सिद्धेश सावंतचे रेड 2+2 एकूण 4 पॉईंट मिळतील ऑल आउट होतोय प्रथमच साई जिगर संघ या क्रीडांगणावरती 19-26 7 गुणांची पिछाडीवरती राहतोय रेड आहे आणि 2 मोरेसाठी 300 रुपये आणि 3 मोरेसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे 12 सुर्वे यांनी जाहीर केलं अजूनही अबाधित आहे यावेळी 10 नंबर डिसिजन केला खेळाडू स्वरूप बिलचे थर्ड राईड साठी आलाय साई बैरी संघाच्या क्रीडांगणामध्ये फ्लाइंग किकडे बाद रायडर बाद करतोय 1 पॉइंट मिळतोय साई बैरी संघाला चांगला कमबॅक 6 गुणांची पिछाडीवरती राहतोय साई बैरी संघ 6 गुणांची आघाडी राहते साई जिगर संघाकडे 6 मोरे क्रीडांगणात असताना योगेश उमरे येतोय साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-2 अशी फळी लावली जाते सामन्याची रंगतता वाढते अशी तर तिथे सामना होण्याची शक्यता आपण पाहतोय 6 गुणांचाच फरक राहतोय 14 गुणांच्या फरकावरून 6 गुणांच्या फरकापर्यंत बदल मारले साई बैरी संघाने कमबॅक होतोय असं वाटतंय दरम्यान
सचिन साळवी महाराष्ट्र कबड्डी लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. पूर्ण संघ क्रीडांगणात दिसतोय. 2-1 2-2 अशी फळी लावली जाते. संतोष तोडणकर चढाईपट्टीचा डावा कॉर्नर सांभाळतोय. उजवा कॉर्नर योगेश उमरे सांभाळतोय. आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सिद्धेश सावंत 4 नंबर डिसिजन दिलेला हा खेळाडू साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये डाव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 6 मुले क्रीडांगणात असताना बोनससाठी केलेला प्रयत्न अक्षय पाटीलच्या दिशेने बोनस पॉइंट यशस्वी चढाई ठरते. बोनसच्या स्वरूपात 1 पॉइंट घेतलाय. बोनस टेकर फेकतोय सिद्धेश सावंत. अक्षय पाटील 1 नंबर डिसिजन केला खेळाडू साई जिगर संघाचा 5 गुणांची फक्त आता आघाडी राहते साई जिगर संघाकडे. 5 गुणांनी पिछाडीवरती राहतोय साई भैरी संघ. अक्षय पाटील रेड करतोय. यावेळी साई भैरी संघाच्या क्रीडांगणामध्ये डॅश करण्याचा पाहूया. पुन्हा एकदा यशस्वी डॅश करतोय. अक्षय पाटील क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट साई भैरी संघाला. टाइम आउट घेतला जातोय. 4 गुणांची केवळ आघाडी राहते साई जिगर संघाकडे. 4 गुणांनी पिछाडीवरती राहतोय साई भैरी संघ. चांगला कमबॅक म्हणता येईल. मध्यंतरानंतरची रणनीती अंमलात आणली जाते. गेम प्लॅन तयार केलेला सक्सेस ठरतोय असं म्हणता येईल. पहिली संघाचे संघ प्रशिक्षक श्री अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळ करताना 4 गुणांची आघाडी नाममात्र आघाडी राहते यावेळी साई जिगर संघाकडे. 4 गुणांची पिछाडीचा साई भैरी संघ. काय म्हणतात पुन्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती. साई मंदिराजवळ जे साई मंदिरासमोर गाड्या लावलेल्या आहेत, पार्किंग केलेल्या आहेत, त्यांनी कृपया जे गाडी मालक असतील इथे त्यांनी कृपया त्या गाड्या काढायच्या. जाऊन मंडळाचे कार्यकर्ते यांनी सुद्धा जायचे. गाड्या मालक कुठे असतील त्यांनी कृपया. सचिन साळवी चढाईसाठी येतोय. 200 रुपये 2 पॉइंट 300 रुपये 2 पॉइंट साठी आणि 500 रुपये 3 पॉइंट साठीचं बक्षीस अजूनही अबाधित आहे. साई जिगर संघाच्या प्रत्येक रायडरसाठी केलेलं जाहीर बक्षीस आहे 52 रुपये यांनी. आणि दरम्यान सचिन साळवी येतोय क्रीडांगणामध्ये. साई भैरी संघाच्या 4 गुणांनी फक्त आघाडी राहते साई जिगर संघाकडे. चांगला साई भैरी संघाकडून. योगेश उमरे येतोय चढाईसाठी. आपल्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. 5 मोरे क्रीडांगणात असताना साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1 2 अशी फळी लावली जाते. सामन्याची रंगतता वाटते कारण 4 गुणांचा फरक केवळ राहतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना चांगला कमबॅक साई भैरी संघाकडून. चांगली कामगिरी होताना आपण पाहतोय. पॅडी 4 नंबर देखील धारण केलेला साई जिगर संघाकडून उजव्या बाजूने चढायला सुरुवात करेल. डिफेन्सिव्ह असा खेळ करताना पॅडी 2-1 2 अशी फळी लावली जाते या चढाईपट्टूला बाद करण्यासाठी. पॅडीच्या डाव्या बाजूला कॉर्नरला संतोष तोडणकर. उजव्या बाजूला योगेश उमरे. मध्यरक्षकाच्या भूमिकेत प्रथमेश जाधव. 3rd रेड आहे. 3री रेड आहे. 3rd रेड स्पेशलिस्ट आहे साई भैरी संघाचा सिद्धेश जाधव. सलग अशा चढाई होते आपल्या संघासाठी. 2-1 2 अशी फळी लावली जाते या चढाईपट्टूला बाद करण्यासाठी. खोलवर चढाई सचिन साळवीसाठी डीपला जाऊन बाद करण्याचा प्रयत्न होता. एक चांगला टर्न घेतला जातोय. जबरदस्त कामगिरी सचिन साळवीकडून. फुल फोर्सने केलेले हे टॅकल होता. यशस्वी होतोय. रायडर बाद करतोय. 1 पॉइंट मिळेल साई जिगर संघाला. 3rd रेड आहे. 3री रेड 10 नंबर देखील धारण केलेला स्वरूप पीरचे येतोय. 2 गुणांसाठी 300 रुपये. 5 गुणांसाठी 3 गुणांसाठी 500 रुपये. 2-3 गुणांसाठी बक्षीस आहे. 2 गुणांसाठी 300 रुपये असतील तर 3 गुणांसाठी 500 रुपये. एक बोनस पॉइंट. निखिल सागवेकर प्रथमच चढाईसाठी आलाय साई जिगर संघाच्या क्रीडांगणामध्ये. चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. उजव्या बाजूने डाव्या बाजूला जलद गतीने कोणत्याही प्रकारचं पॉईंट न घेत आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सचिन साळवी सलग अशा चढाई करतोय. आपला अनुभव आपला खेळ येथे प्रदर्शित करतोय. डिफेन्सिव्ह खेळ कारण 6 गुणांची बढत साई जिगर संघाकडे अजूनही कंटिन्यू राहते. मंदिराच्या समोर 407 नंबरची गाडी आहे. 2 व्हीलर 407 नंबर. कोणाचे मालक स्टेरिंग लॉक केलेला आहे. 407 गाडी नंबर 2 व्हीलर कोण असेल त्यांनी जरा कृपया मंदिराच्या समोर जायचंय.